आज आहे किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून मी मस्त अशी साडी वेअर केली होती. सणावाराला साड्या घातलेल्या छान दिसतात. एरवी तर आपण ड्रेस घालतोच म्हणून मी मस्त साडी वेअर केली आणि लगेच स्वयंपाकाला लागले. तीळ लावून मस्त बाजरीच्या भाकरी केल्या. भाजी तर काय बनवणार नव्हते कारण कालची मिळवण्याची आमटी ठेवली होती. जास्तच एक्स्ट्रा केली होती कारण दुसऱ्या दिवशी खूप आवडते खाण्यासाठी म्हणून. नंतर सगळी कामं आवरून घेतली. घरं वगैरे झाडली. आईने इकडं ओंब्या भाजल्या होत्या कारण वाणामध्ये टाकायला आणलेल्या जास्त झाल्या म्हणून त्या भाजल्या आणि त्या खाल्ल्या. नंतर स्वयंपाक वगैरे झाला होता म्हणून जेवायला घेतलं. परवा दिवशीच्या भोगीच्या भाकरी आम्ही बांधून ठेवल्या होत्या कारण त्या आज खायच्या असतात किंक्रांती दिवशी. मग मस्त सगळ्यांनी जेवण केलं. डोक्याला मेहंदी लावली होती म्हणून डोकं वगैरे धुतलं. कामं सगळी आवरली. आई म्हटल्या लुटण्यासाठी काहीच नाही आणलेलं, चल शॅम्पू आण म्हणून 50 रुपयाचा शॅम्पू आणला दुकानातून जाऊन लुटण्यासाठी. आणि मग सगळं आवरायला घेतलं. छान अशी साडी वेअर केली कारण आता बायका येणार होत्या 5-6 वाजताच्या टायमाला येतात आमच्या गावामध्ये बायका हळदी कुंकाला. मग देवांशी आंटी पण छान अशी रेडी झाली होती कारण तिची आज पहिली संक्रांत होती. तसंच आज लहान लेकरांचं बोरनान हे असतं म्हणून आम्ही बोरनानाला पण आलो. लहान लेकरांच्या देवांचं करायचं बाकी राहिलं होतं. मग हळदी कुंकाला फिरायला सुरुवात झाली. आमचे भाऊजी म्हटले आमच्या आईला पण घे म्हणून. म्हणलं चला ह्या सासूबाईला पण आपल्या घेऊयात व्हिडिओमध्ये. मग त्यांनी लगेच डोक्यावर पदर घेतला. खरंच त्यांची संस्कृती म्हणजे अपार म्हणजे छान वाटतं. नंतर हळदी कुंकू झाल्यानंतर देवांच्या संध्याकाळी बोरनाची तयारी केली. छान असं छोटंसं डेकोरेशन केलं. फास्ट केलं कारण खूप उशीर झाला होता. सगळ्यांनी ओवाळून घेतलं. मी, त्याच्या आजीनी, त्याच्या आंटूनी सगळ्यांनी ओवाळून घेतलं. लहान लेकरं तोपर्यंत येऊन बसले होते. छान बोरनान केलं पण देवांच्या ऐन टायमाला चढायला लागला आणि लेकरं असले तरच बोरनान करायला मज्जा येते. तर असं आमचा आजचा दिवस पार पडला. संध्याकाळी नंतर निवांत असं स्किन केअर केलं कारण चेहऱ्याकडे तर लक्षच दिलं नाही या सणाच्या राड्यामध्ये. तर असा होता माझा आजचा दिवस.